चला तर मंडळी, आज आपण चाललो आहे दुर्ग भांडारला. हा उंच टोक दिसतोय तो आहे दुर्ग भांडार. हे आहे मेटघर किल्ला, ब्रह्मगिरी आणि दुर्ग भांडाराचे प्रवेशद्वार. वाटेत जातानाच आपल्याला लागते ही धर्मशाळा, जुनी अशी पुरातन धर्मशाळा, आणि त्यातील कोरलेले हे शिल्प अगदी शोभून दिसते. त्या धर्मशाळेला 1908 साली त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे. धर्मशाळा थोडीशी मौज मजा करत आम्ही असे निघालो आहोत ब्रह्मगिरीकडे. मित्रांनो, आता तर खरी सुरुवात झालेली आहे आपली चढाईला. नागमोडी वळणातून आपण चढत आहोत आणि एकदम पावसात पडल्यानंतर झाले शेवाळ लागलेल्या पायऱ्या चढत आधार घेत आम्ही वरती चढत आहोत. वानरांचा हमलाही त्यातून थोडाफार होत आहेत. इथे फार मोठ्या प्रमाणात वानर आहेत. वानरांना जपून असं चढत आपण वरती चालत आहोत. आता आपण आलेलो आहोत ब्रह्मगिरीच्या मधल्या टप्प्यावरती, आणि आपण इथे जर बघितलं तर सगळीकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे निरनिराळ्या प्रकारचे फुलं दिसत आहेत. आणि हे जंगलात विविधता असलेले फुलं, हे फांदीची फुलं, त्यानंतर ही आहे सोनकीची फुलं, आणि असे दीपकच्या म्हणण्याप्रमाणे जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारची इथं फुलं आहेत. आणि हीच जैवविविधता आहे, आणि हीच आपण सर्वांनी टिकवली पाहिजे. ब्रह्मगिरीकडून दुर्ग भांडारच्या रस्त्याकडे चाललेलो आहोत. दुर्ग भांडारच्या ह्या मधल्या पठारावर आपण आलेलो आहोत. पठारावरले छान फुलं फुललेले आहेत. सगळे सोनकीची फुलं सगळे बघून आम्ही या थोड्याशा अवघड अशा रस्त्यानं आम्ही आता दुर्ग भांडारकडे वाटचाल करत आहोत. हा कठीण रस्ता आहे, जरा सावध चालावं लागतं. आम्ही ती सावधगिरी सध्या बाळगतोय. चला. चला, आपण आता दुर्ग भांडारच्या मुख्य रस्त्याला आलेलो आहोत. पहा, हा आपल्या पूर्वजांनी रस्ता केलेला आहे. बहुतेक हा किल्ला आसपासच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी बांधला असावा, असं साधारणपणे इथला इतिहास सांगतो या किल्ल्याचा. खूप अवघड अशा ह्या पायऱ्या आहेत, आणि पायऱ्या चालताना एकदम जपून पावलं टाकावं लागतं. आपण आता मुख्य दुर्ग भांडाराकडे चाललो आहोत. ह्या रस्ता बनवण्याचा अजून एक उद्देश असा असू शकतो तर परकीयांना हा रस्ता कळूच नाही, म्हणून हा असा नळीतून दरवाजा बनवलेला आहे. आणि आता हा थेट आपल्याला दुर्ग भांडाराकडे घेऊन जात आहे. मित्रांनो, बघितला, हाच तो रस्ता जो दुर्ग भांडार आणि ब्रह्मगिरीला जोडतोय. दुर्ग भांडारच्या पहिल्या खिंडीतून आम्ही अत्यंत थरारक असा प्रवास केलेला आहे. भीतीदायक प्रवास होता हा, परंतु आम्ही अनुभवाच्या जोरावर हा प्रवास पूर्ण केलेला आहे. आणि आता दुर्ग भांडारच्या पहिल्या टप्प्यातून आम्ही आता ह्या दुसऱ्या टप्प्याकडे आम्ही चाललेलो आहोत. हाही प्रवास तसा अवघड आहे, परंतु दुर्ग भांडार अनुभवणं हाही एक आपल्या आयुष्यातला रोमांचकारी अनुभव असतो. सध्या आम्ही या सह्याद्रीचा हा दुर्ग भांडारातला प्रवास सध्या आम्ही अनुभवतो. चला, दुर्ग भांडारच्या या 2 नंबरच्या खिंडीकडे आम्ही आता चाललेलो आहोत. अतिशय थरारक असा हा आमचा प्रवास आहे या दुर्ग भांडारातला. ही 2 नंबरची डोंगरातली खिंड आहे, आणि खूप काळजी घेऊन आम्ही सध्या या खिंडीतून या सह्याद्रीच्या या दुर्ग भांडारमध्ये जात आहोत. दुर्ग भांडारचा प्रवास हा खरोखर चित्त थरारक आहे, रोमांचकारी आहे. चला 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 तर आपण आता आहोत परतीच्या वाटेवरती. आता आपण संपूर्ण दुर्ग भांडार असा बघितला आहे, परंतु आता जाताना आपण दुसरी वाट निवडली. आणि जाताना आपल्याला बघितले तर आता ही कारवीचे जांभळी फुलं, पूर्ण अशी चादर त्या जांभळ्या फुलांनी अशी पसरलेली दिसते. अशी दूर दूर नजर जर टाकली तर संपूर्ण आपल्याला कारवीची चादर अशी पसरली दिसते. आणि या पूर्ण चादरीमुळे आपल्याला एक वेगळं इथलं जैवविविधता दिसते. आणि हीच आपल्याला खरी आज पाहायला भेटली. आणि प्रत्यक्ष जर बघायचं असेल तर हाच महिना, आणि ऑक्टोबरचा महिना, या महिन्यामध्येच आपल्याला हे वैभव पाहायला भेटतं. याच्यानंतर मात्र याला कुठल्याही प्रकारची फुलं दिसणार नाही. पाऊस पडून गेल्यानंतर परतीचा जो पाऊस असतो आणि या मधला जो गॅप असतो, या कालावधीमध्येच हे आपल्याला सोनकीची फुले असतील
फांदाच्या फुलं असतील आणि हे आपल्या समोर असलेले कारवीचे फुलं, एक अनोखा नजारा आपल्याला इथे पाहायला भेटेल. अशा रीतीनं दुर्ग भांडारचा प्रवास आमचा पूर्ण झालेला आहे. दुर्ग भांडार आम्ही या बाजूने पूर्ण करून आता पलीकडे जो दिसतोय ना, तो तुम्हाला पलीकडचा जो डोंगर आहे तो किल्ले हरिहर आहे. इथून स्पष्टपणे दिसतो हरिहरचा किल्ला. खाली तिकडं धरण आहे या बाजूला, इकडं सुद्धा खाली दुसरं धरण आहे आणि समोर पाहताय तुम्ही एकदम असं धुकं आलेला आहे. धुक्यानं हा पर्वत, इथला ब्रह्मगिरीचा पर्वत हा आच्छादलेला आहे. सर्वकडं हिरवंगार असं प्रफुल्लित वातावरण झालेलं आहे. फुलं आलेले आहेत, रानफुलं आलेले आहेत आणि अशा रीतीनं आमचा हा दुर्ग भांडार किल्ला आज हा आमचा अकोले ट्रेकर्स ग्रुपचा 22वा किल्ला आहे आणि अशा रीतीने आम्ही हा दुर्ग भांडार आज पूर्ण केलेला आहे. मित्रांनो, परतीच्या वाटेत जात असताना आम्हाला भेटले इस्कॉन टेम्पल नाशिक येथील कृष्ण भक्त आणि ते बघा कसे हरे राम हरे कृष्णा म्हणत म्हणत जयघोष करत किती भक्तीत तल्लीन आणि दंग होऊन नाचत आहात. चला तर मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया. आम्हाला तर खूप मजा आली दुर्ग भांडार बघताना. आपणही नक्की एकदा दुर्ग भांडारचा अवश्य अनुभव घ्यावा. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया.